मित्रांनो नमस्कार। आज आपण आलो आहोत सावरकुटे या गावामध्ये। सावरकुटे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण आलो आहोत। तर आज कशासाठी आलो आहोत तर या सावरकुटे गावामधील बीजमाता सौ अर्चना अशोक रोंगटे यांच्या भेटीसाठी आपण जाणार आहोत। तर त्या बीजमाता आहेत, ज्याप्रमाणे राहीबाई पोपेर या बीजमाता आहेत त्याचप्रमाणे यांनीही गावरान बियांचं संगोपन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नांना यश मिळो अशी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात। तर त्यांच्या भेटीसाठी आपण जाणार आहोत। तर माझ्यासोबत चला। नमस्कार, या आतमध्ये। तर मित्रांनो नमस्कार। आज आपण या ठिकाणी अर्चना मॅडम रोंगटे यांच्या घरी आलेलो आहोत। तर या अर्चना मॅडम ज्या आहेत लोकपंचायत संस्थेच्या मार्फत बीज बँक चालवतात। तर ही बीज बँक म्हणजे काय आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ते पारंपरिक जी बियाणं आहेत अर्थात जुने काळातील जे आपण आता या अकोले तालुक्यामध्ये, अकोले तालुका हा पूर्णपणे आदिवासी ट्रायबल भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे। आणि या बहुल भागामध्ये आदिवासी समाज जो आहे तो समाज जे पारंपरिक बियाणं आहे त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम या अर्चना मॅडम या लोकपंचायत संस्थेच्या मार्फत करतात। तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर मॅडम नमस्कार। नमस्कार। तुमची जी लोकपंचायत संस्था जी आहे त्या संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत आणि त्या संस्थेचं कार्य कसं चालतं आणि काय कार्य चालतं आमच्या या प्रेक्षकांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा जरा। नमस्कार, मी अर्चना अशोक रोंगटे। तर बीज बँक हे चालवते मी। तर या संस्थेचे कार्य किशोर सोनवणे आणि सरिता सावंत या मॅडम। मी बीज बँक लोकपंचायत संस्थेमध्ये काम करते। बियाणं कसं जतन संवर्धन करायचं ते आम्हाला लोकपंचायत संस्थेकडून शिकायला मिळालं। लोकपंचायत संस्थेचे किशोर सोनवणे सर आणि सरिता सावंत या बियाणं कसं पारंपरिक पद्धतीनं बियाणं कसं जतन संवर्धन करायचं ते आम्हाला या प्रशिक्षणामध्ये शिकवले जाते। आणि पुढे त्याचा फायदा काय, आता सेंद्रिय शेती कशी करायची, रासायनिक शेतीमुळे आपल्या शरीराला किती नुकसान झालेलं आहे, आजार उद्भवतात, कॅन्सरसारखं भयंकर आजार किंवा इतर काही पण आजार उद्भवू नये म्हणून सेंद्रिय शेती केली जाते। तर हे आजार उद्भवू नये म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे। हे जे धान्य जतन केलेलं आहे ते आम्ही गिऱ्हाईकांपर्यंत पोहोचवतो। तर मॅडम मला एक असं सांगा, तुम्ही या ठिकाणी अनेक पारंपरिक बियाणांचे वाण या ठिकाणी जतन केलेले आहेत, या ठिकाणी बरण्यांमध्ये दिसत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या अर्चना मॅडम यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक बियाणांचं जतन केलेलं आहे। तर हे बियाणं कशा प्रकारे जतन करतात हे एक अत्यंत मुश्किलीचं असं काम आहे। तर मॅडम मला एक सांगा, हे तुम्ही जे जतन केलेले बियाणं आहेत याच्यावर प्रक्रिया कशी करता, म्हणजे जे चिरकाल टिकलेलं आहे ते जे बियाणं ठेवलेले आम्ही याला कीड लागू नये म्हणून आम्ही राखेत किंवा कडुलिंबाचा पाला घालून ते जास्त वेळ टिकवत या पद्धतीने आम्ही त्याचं संरक्षण करतोय। तर मॅडम यामध्ये मला वाटतं चवळी दिसते, बरोबर ना? तर ही चवळीचं बियाणं जे आहे असे अनेक प्रकारचे या ठिकाणी वाण दिसतंय। मला वाटतं या ठिकाणी ही नाचणी आहे, ग्रामीण भागात त्याला नागली म्हणतात। तर हे कसलं बियाणं आहे मॅडम? ते वालाचं आहे। तर ते म्हणजे त्याला कीड लागू नये म्हणून त्याला राखेत ठेवले जाते, परंतु हे ना सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे त्याला खूप काळ जरी नाही राखेत ठेवलं तरी ते टिकून राहतं। त्याचबरोबर या ठिकाणी आता हे नवीनच वाण बघायला मिळालं। मित्रांनो असे वाण तुम्हाला
निश्चितच कमी पाहायला मिळत असतील. तर मॅडम याला काय म्हणतात बरं? त्याला कडूवाल म्हणतात. तर याच्या अनेक पद्धतीने म्हणजे भाज्या केल्या जातात आणि ते शरीरासाठी चांगलं असते. म्हणजे आपलं आरोग्य रक्त वाढण्यासाठी किंवा इतर आजार म्हणजे त्याच्यातून खूप कमी होतात. नसतो. मित्रांनो, मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली. हे कडूवाल जे आहे, हे कडूवालाचं बियाणं जे आहे ना, तर हे शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. रक्तशुद्धीकरण, रक्तवाढीसाठी या आयुर्वेदिक बियाणांचा आपल्या शरीरासाठी उपयोग होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी या आपल्या अर्चना मॅडम यांनी अनेक प्रकारचे बियाणं जतन केलेले. आता त्यांनी एक नवीन वाण काढलेलं आहे, तर त्या नवीन वाणाबद्दल काहीतरी माहिती सांगताय? आता या ठिकाणी हे उडीद आहे. तर पूर्वीचे पैलवान लोक आहेत ना, ते भिजू घालून आणि मग नंतर ते सकाळी अनाशीपोटी कच्चे खायचे. त्याने ताकद जास्त येते. तर हरभरा पण तसंच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे उडदाचं जे बियाणं दाखवलं आपल्याला, उडदाची डाळ जवळजवळ प्रत्येक लोकांना माहित असेल. तर हे उडीद जे असायचे, तर पूर्वीच्या काळी जे पैलवान लोक जे असायचे, आजही पैलवान अस्तित्वात आहेत. कसरत करताना तर पहाटे पहाटे अनुष्यपोटे ते भिजून घातलेले जे उडीद आहेत, ते उडीद सकाळी सकाळी अनुष्यपोटी खाल्ले जायचे. त्यानं शरीरामध्ये स्निग्धता वाढते, शरीरामध्ये स्फूर्ती येण्यासाठी आणि शरीरामध्ये बल वृद्धीसाठी या उडदाचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी अनेक प्रकारचे, आज मला वाटतं मी प्रथमतः इतकी वाण बघतोय या ठिकाणी. तर या ठिकाणी मला वाटतं एक हा गावठी हरभरा आहे. आपल्या इकडे काबुली हरभरा पाहायला मिळतो सर्रास, आणि शक्यतो भाजीमध्ये आपल्या इकडं काबुलीच वापरतात. ही फार दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. तर मॅडम हे सांगा, हे जो हरभरा जो हा आहे, हा कोणत्या जातीचा आहे, याचं संवर्धन कसं केलं जातं आणि हे कशासाठी वापरलं जातं? खरं तर हा जो हरभरा आहे हा गावठी पद्धतीचा आहे. तर याच्यात भिजवून आणि सकाळच्या बारी खाल्लं तर याच्यात कॅल्शियम जास्त असते. त्याच्यामुळं ताकद किंवा बलवृद्धी होते. तर मित्रांनो, अनेक बियाणांची माहिती ही अर्चना मॅडम आपल्याला सांगत आहेत. तर या ठिकाणी त्यांनी आता सांगितलं, आपण आदिवासी बहुल भागात आहोत. या ठिकाणी पूर्णपणे भात शेती केली जाते. तर ही भात शेती करता करता त्यांच्याकडे एक जुना पारंपरिक वाण आहे, त्याचं नाव आहे कुळपी. त्या कुळपीच्या वाणाविषयी आपण मॅडमला विचारूया. मॅडम, तर कुळपी वाण जो आहे तो कशा पद्धतीचा आणि तो शरीरासाठी काय फायदेशीर आहे, सांगाल का? कोळपी हा शक्यतो आता पिशव्यांचं बियाणं आल्यामुळं कोळपी हा प्रकार नाही करते. परंतु नाही का, हे केलं पाहिजे सर्व लोकांनी. कोळपी भात म्हणजे खूप वाढायचा आणि भर पावसामध्ये तो पडून जायचा. त्याच्यामुळं लोक बियाणं आणून पिशव्याचे बियाणं आणायचे आणि बियाणं आणून राहिले आणि ते करू राहिले. तर हा जो भात आहे ना, तो भात सगळ्यांनी केला पाहिजे. त्याने डायबिटीज किंवा शुगर यासारखे, याच्या शुगर खूप कमी असते. तर हे भात खायला चांगलं राहते. तर मित्रांनो, या ठिकाणी दुर्मिळ होत चाललेला एक धान्याचा वाण आहे, त्याचं नाव मग अशी सांगितलं. या ठिकाणी नाचणीचं वाण दिसतोय. नाचणी म्हणजे नागली. तर नागली मॅडम आम्हाला एक सांगा, ते नाचणीचं जे पीक आहे, मला वाटतं बऱ्याच लोकांना माहित नाही. त्या नाचणीच्या पिकाविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. आता खरं तर ते नामनष्ट होत चाललेले आहे. नाचणीवरही पूर्वी सावा असायचा, तर नाचणी त्याच्यातली एक आहे. लहान बाळांसाठी जर ती शिजवून अशी खायला घातली त्यांना, बघा ही अशी आहे. नाचणी शीतवर्धक आणि बलवर्धक अशी आहे. त्याने ना नाचणी खाल्ल्यानंतर शीतलता अशी शरीरात एक जाणवते. तर मॅडम, या ठिकाणी तुम्ही खूप वाण या ठिकाणी जतन केलेले आहेत. तर ही जतन तुम्ही कशा पद्धतीने, तुम्हाला प्रशिक्षण ज्या पद्धतीने मिळालं त्या पद्धतीने तुम्ही करतच असाल, परंतु आमच्या प्रेक्षकांना सांगा का तुम्ही या वाणांचं जतन कसं करत आहात सध्या? त्याला कीड लागू नये म्हणून आम्ही राखेत किंवा कडुलिंबाचा बारीक असा भुगा करून आणि ते कडधान्यांमध्ये टाकून ठेवतो, जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. मित्रांनो,
अगदी थोडाफार विचार जर केला तर 4,500 वर्षापूर्वी माणूस भटकंती अवस्थेमध्ये होता आणि कालांतरानं माणसात बदल होऊ लागला आणि माणूस स्थिर होण्याचा प्रयत्न करू लागला आणि स्थिर झाल्यानंतर भटकंती अवस्थेत असताना माणूस शिकारीवरती अवलंबून असायचा. पुरुष शिकार करायचा आणि स्त्रिया ते शिकार आणलेली शिजून मग आपल्या कुटुंबाला पालन पोषण करायचं. तर मित्रांनो, या स्थिर अवस्थेमुळं भटकंती अवस्था गेली आणि स्थिर अवस्था झाल्यानंतर नदी किनारी पाण्याच्या ठिकाणी मानवी वस्त्या होऊ लागल्या आणि या वस्त्या होऊन लागल्यानंतर ज्या रानामध्ये असलेले जुने पारंपरिक जे बिया ज्या होत्या त्या जतन त्या स्त्रियांनी केलेलं आहे. आणि मग या लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून या मॅडमनी प्रशिक्षण घेतलं. थोडक्यात महिला सबलीकरणाचा हाही थोडक्यात प्रयत्न म्हणता येईल. आणि मग या अर्चना मॅडमनी या पारंपरिक बियाणांचं रक्षण, संरक्षण, जतन, संवर्धन सगळंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या जतन केलेल्या बिया, जतन केलेले पारंपरिक बियाणं त्या ग्राहकांपर्यंत पोहोचून अगदी रास्त भावामध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्या पारंपरिक बियाणांचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्याचं काम या अर्चना मॅडम करत आहेत. तर मित्रांनो, खरं सांगायचं असं की माणूस पैशाच्या मागे पळू लागलेला आहे. इथपर्यंत ठीक आहे, माणसाला जीवन जगण्यासाठी पैसा तितकाच महत्वाचा आहे पण इतकाही महत्वाचा नाही जीवनाच्या पलीकडे. तर मित्रांनो, जे आपण खातो त्या खाद्यपदार्थातून आपल्या शरीराची वाढ होत असते, शारीरिक बदलही या खाद्यामुळेच होत असतात. तर आता काय होतं मित्रांनो, तर या विज्ञान युगामध्ये सर्रास पिकांवरती रासायनिक खतांचा मारा केला जातोय, रासायनिक औषधांचा मारा केला जातोय. तर मित्रांनो, या रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा मारा केल्यामुळे अनेक लोकांना दुर्धर आजारांना बळी पडावं लागतंय. कुणाला डायबिटीस, कुणाला शुगर, कुणाला मधुमेह, कुणाला कॅन्सर, अनेक प्रकारचे आजाराचे धोके या रासायनिक खतापासून पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या अर्चना मॅडमला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमीच पडतील. कारण यांनी या ठिकाणी बीजमाता होऊन हे बीजांचं, पारंपरिक बियाणांचं संवर्धन आणि जतन करण्याचं ते काम करतात. त्यांना खूप खूप पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. त्या पारंपरिक बियाणांचं जे जतन केलेले बियाणं आहेत त्या बियाणं कोणाला जर पाहिजे असेल आपल्या घरी लागवडीसाठी, तर मित्रांनो, सावरकुंटे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी या अर्चना अशोक रोंगटे या मॅडम आहेत. त्यांच्या घरी बियाणं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर कृपया निश्चित त्या पारंपरिकांची लागवड करा आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवा. या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगेल आणि आमच्या या अर्चना मॅडमला खूप खूप धन्यवाद देईल. ज्यांना बियाणं पाहिजे असेल त्यांनी निश्चित त्यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.